अहिल्यानगर शहरातील कापड बाजार परिसरात शहर वाहतूक शाखा, अहिल्यानगर आणि महानगरपालिका अतिक्रमण पथकाने विशेष कारवाई केली आहे। अहिल्यानगर शहर वाहतूक शाखा आणि महानगरपालिका अतिक्रमण पथकाने संयुक्तरित्या कारवाई करत शहरातील एमजी रोड कापड बाजार परिसरातील धरती चौक, शहाजी चौक, महावीर कॉर्नर, सर्जेपुरा, तेलीखुंड चौक, नवी पेठ येथील रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या दुकानदारांवर तसेच तात्पुरत्या स्टॉलधारक आणि हातगाडी चालकांवर कारवाई केली आहे। कारवाईपूर्वी 6 एप्रिल रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 102/117 प्रमाणे 38 नोटीस देऊन संबंधितांना सूचनाही देण्यात आली होती। मात्र तरी देखील काही दुकानदारांनी सूचनांचं पालन न करता रस्त्यावर दुकानातील साहित्य मांडून विक्री सुरूच ठेवली होती। त्यामुळे कारवाई दरम्यान 20 दुकानदार आणि हातगाडी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। तर 3 हातगाड्या, 5 टेबल, 3 जाहिरात फलक, 5 स्टूल, 3 खुर्ची आणि 5 लोखंडी स्टॉल जप्त करण्यात आले। तर सार्वजनिक रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे रस्त्यावर उभ्या केलेले 33 वाहनांवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। तसेच नोटीस बजावलेल्यांपैकी 4 दुकानदारांना न्यायालयात हजर करण्यात येऊन न्यायालयाने प्रत्येकी 1000 रुपये प्रमाणे एकूण 4000 रुपये दंड वसूल केला। ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप तिपरसे यांच्या आदेशानुसार शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने केली आहे। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।